महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी नमस्कार. खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण या मुलाखतीमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये पळणारी घोडी या संदर्भातली जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला सर्वात मुख्य हे जाणून घ्यायचं आहे की बैलांच्या पुढं घोडी पळती, काय महत्त्व आहे किंवा काय काय करावं लागतं याच्यासाठी. त्याचं महत्त्व म्हणजे असं आहे, ज्यावेळेस आपण वासरं समजा 6-7 महिन्याच्या पुढची वासरं शिकवतो शर्यतीला, त्यावेळेस घरी बांधताना आपण वासरांच्या शेजारी घोडीला बांधतो. लहान वयात गाईची नाळ जोडलेली असते वासराबरोबर. मग गाईची नाळ जेव्हा जोडलेली असते त्यावेळेस वासरू नंतर गाईकडून बाजूला काढून आपण घोडी शेजारी बांधलं जातं. तिला घोडीची त्या वासराला सवय राहून जाते. मग घोडीची सवय राहिल्यानंतर त्यावेळेस ती घोडी ज्यावेळेस जागेहून सोडल ना आपण, त्यावेळेस वासरू उंबरायला सुरुवात करतं किंवा घोडीकडं जायचं असा प्रकार सुरुवात होतो त्याचा. म्हणजे घोडी सोडलं की वासरू आंबारणार, तार पाडणार, तिच्या मागे जायचं असं डोक्यात ठेवणार. मग ज्यावेळेस आपण वासरू रेसलला नेऊ किंवा शर्यतीला नेऊ त्यावेळेस घोडी पुढंच असते शर्यतीला. मग ती घोडी सुटली की वासराला सुटायचं आहे हे ते वासरू ॲटोमॅटिकच आत्मसात करून घेतं. म्हणून घोडीला फार महत्त्व आहे. किंवा मग काही घाटांवर पब्लिकचा दबाव असतो, खूप पब्लिक दाट असतं, मग तिथं बैलांना दडपण राहतं. मग घोडी पुढं असते 21-50 फुटावर. मग ते घोडीनी जागा केल्यानंतर म्हणजे घोडीला घाबरून पब्लिक ॲटोमॅटिक मागं सरतं. त्याच्या पाठीमागं बैलांना बोळ दिसतो आणि त्याच्यावर बैल भरधाव वेगाने घाट पार करतात. त्याच्यामुळं घोडीचं विशेष महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, आता थोडी आळ्यांची ती बंदिस्ती झाली, पूर्वी तशी नव्हती. पूर्वी घाट संपला की अखंड मैदान मोकळा असायचं वरती. मग बैल 2-2, 3-3 किलोमीटर पळायची. मग त्यावेळेस काय करायचं, घोडीवर जॅकी बसलेला असायचा मुलगा, मग ती घोडीला स्पीड बैलांपेक्षा जास्तच असते. मग ती बैल घोडी धरायचं काम करायची. म्हणजे बैल घोडीवर बसून तो पोरगा जातो तो बैल धरायचा. म्हणून घोडीचं बैलगाडा क्षेत्रात विशेष महत्त्व आहे. आता मला एक विचारायचं आहे, आपण आता शूटिंग घेताना खरं तर मी शूटिंगमध्ये येणार नव्हतो, बैलांच्या जवळ बऱ्याचदा जाण्याचं अनुभव आहे, पण आता ही घोडी इथनं आता फिरती, हिने मला लात मारणं ही एक खोड यायची म्हणतात. असं घोडी आम्ही असं ऐकलंय की बैलगाडा मालक पण घोडी खरेदी करताना बऱ्याचशा त्यातल्या काही घोडी खूप आहेत, तर काय याबद्दल माहिती देऊ शकता? नाही, ते तर फार मोठी गोष्ट आहे. घोडी बैलगाडा मालक शक्यतो खोडीची घोडी घेत नाही. आणि तुम्ही म्हणताय लात मारणं, तर त्याला खोडी मानत नाहीत. बैलगाड्याला म्हणा किंवा कुटुंबाला धार्जिन गोष्ट घोडी आहे. पर तीच घोडी जर खोडीची असेल तर ती कुटुंबावर अवकळा पोचू शकते असं म्हणतात. अजून काय प्रूव्ह किंवा ते कोणी करूही नाही शकत. परंतु त्या खोडी आहेत ना, त्या लात मारणे वगैरे अशातला प्रकार नाही. म्हणजे लात मारणे ही खोड नाही. तर तिला जे हे भोवरे वगैरे असतात ना, हे आता तुम्हाला किती समजते किंवा मी सांगतो. हा देवमन आहे, याला देवमन म्हणतात. हा कपाळावरचा टिक्का आहे, हा डोळ्यांच्या आसुरूच्या वरती आला पाहिजे. म्हणजे आपलं हे क्षेत्र होतं का नाही माहीत नाही, पण आपण आता चाललोय तिकडं. तर इथे हे जाब आहेत, म्हणजे घोडीच्या मेन ज्या काही गोष्टी आहेत त्या हे जाब आहेत. हे जाब पुढं मागं असू नये. इकडून एक बावरा आहे ना, इथं हे बघा बावरा आहे, इथं हाच बावरा इकडून सेम लेवलला पाहिजे. ओके. इथं छातीला कंठा, छातीला उलटे पालटे बावरे नाही पाहिजे, त्याला उर्धड म्हणतात. मग असे जे काय प्रकार आहे, चुकीचा बावरा, परत त्या पायाची फिरलेली केस म्हणा किंवा तिकडं बावरा म्हणा खाली टाचेला, अशा या बऱ्याच गोष्टी असतात. तर हे पारखताना म्हणा किंवा घोडी ही आपण खरेदी केली आता जवळपास 1.5 वर्ष झालं. पाठीमागच्या दसऱ्याला आपण ही घोडी खरेदी केली. आपले मित्र आहेत नाशिकचे, घोडा बैल शर्यतीतले बाळू पोटे असतील, भरत जाधव असतील. तर मला जायचं होतं येवला मंडीमध्ये घोडीच पाहायला. त्याआधी पण आपल्याकडे घोडी होती, पण ते म्हणजे 3-3 पिढ्यांना घोडा बैल शर्यत करतात ना, ते 3-3 पिढ्यांना घोडा सांभाळणारी मंडळी, अगदीच चोखंदळ पद्धतीने पारखी मंडळी. मला जायचं होतं, पण काय अडचणीमुळं माझं जाणं कॅन्सल झालं. पण मग ते बरंच शेटला त्यांना बाळूभाऊला त्यांना म्हणलं तुम्ही एक चक्कर मारून या आणि तुम्हाला आवडली वस्तू तर घ्या.
आता ही शिंगी होती एक 4-5 महिन्याची ज्यावेळेस आपण घेतली त्यावेळेस. तर त्यांना ती पटली. त्यांनी मला फोनवर तिकडून सांगितलं की असे 3 बाजार नाही 5 वर्ष आपण कुदत बसलो तरी बाजारात ही वस्तू येत नाही कधी. ओके. हो, इतकी ॲक्युरेट वस्तू. म्हणजे जे खोडीचा विषय बोललो ना, म्हणून आपण पुढे जातोय आता. तर मग इतकी निर्मळ घोडी, म्हणजे खोडीतून वजा असणारी, कुठलीही खोड नसणारी, गोंबाट्टा भवरा कुठलाही चुकीचा नसणारी अशी वस्तू एकदम दुर्मिळ येते म्हणले बाजारात. पण आता तिचं वय, तिची कॅपॅसिटी बघून त्यांनी मागितली 30,000, 35,000, 40,000. त्याच्या पुढं आपली नाही डेअरिंग होत हो म्हणले, आपल्याला नको मग याच्या पुढं जर जात असली तर. पण मग म्हणलं आता बघायलाच मी 10,000-20,000 रुपये घालवले आहेत घोड्या इकडे. मी सारंगखेड्याला 3 दिवस मुक्कामी राहून मोकळा मागं आलेलो आहे. मीच एकटा नाही तर माझ्याबरोबर 4-5 मित्र बरोबर असताना, 4-5 जणांना घोड्या घ्यायच्या असताना आम्ही मोकळे मागं आलो. कारण ज्या ठिकाणी जिथं भवरा निघतो ना तिथं काहीतरी करंडलेला असणार, ब्लेड मारलेला असणार. आणि त्यांना विचारलं कि ते म्हणणार ओ भैया अरे घिस गया है, टेम्पो में लाया ना तो उधर घिस गया है. पण आपल्याला जिथं बावरा चुकीचा वाटतोय तिथंच ते घासलं गेलं कसं काय. इतर ठिकाणी इकडं कुठे जिथं बावरा नसतोय तिथं घासू दे ना घासलं तर. त्याच्यामुळं आम्ही ते मोकळं आलो मागं. पण मग यांच्या पारखीवर खरं पाहिलं तर त्यांचं आता उपकार नाही म्हणता येणार, कारण माझ्या बंधूंप्रमाणे मैत्रीतो आहे आमचं. पण भरत जाधव, बाळू जाधव, बैलगाडा क्षेत्रातली मंडळी, भरत जाधवनी आणि बाळू जाधवनी, म्हणजे बाळू पोट्यांनी, जाधव नाही, बाळू पोट्यांनीच आपल्याला मिल्का बैल दिलेला आहे काळा गावठी. तेव्हापासून म्हणजे बैलगाडा बंदीनंतर आपण घेतला आहे त्याला, आणि आजपर्यंत आपण त्याच्या जीवावरच 1 नंबरमध्ये आहे. त्याच्या आपले या क्षेत्रात खूप मोठी मदत आहे आपल्याला त्या मंडळींची. त्या मंडळींचं प्रकर्षाने नाव घेतलं पाहिजे. इतकी जवळची मंडळी आहेत. त्या परिसरात कुठेही गेलं तरी त्यांच्याकडे गेलंच पाहिजे. आणि ते पुणे भागात कधी आले तर आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. आपलं खूप प्रेम आहे आणि त्यांच्या पारखीने आपल्याला ही वस्तू मिळाली. आता याला आयुष्य मोठं असते, 30-35 वर्षापर्यंत घोडी शर्यतीला जाऊ शकते एवढी. आणि आता ही अजून 2 वर्षाची पूर्ण नाही झालेली. आता ही 1 नंबरमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिले असेल, 1 नंबरमध्ये शिवळाटीला लावून किंवा जोकाटा मोरा धरली तरी कांड्या पुढं निघते. म्हणजे गतीला लय फुल स्पीडची आहे एकदम. आता थोडी तिच्यावर सवारी करायला चालू केलं आहे. अजून बैलगाडा घाटात बसून काय धरलेलं नाही. वय कवळच आहे अजून तिचं. साधारण आता 1.5 वर्षाची आहे ती. मग काय किमतीला आपण 1.5-2 वर्षाची ही. त्यावेळेस आम्ही 60,000 रुपयाला जागेवर बच्ची घेतली होती 4-6 महिन्याची. आता हिची किंमत पैशात नाही. म्हणजे करू नये आपण ती, पण हिला कितीही किंमत येऊ शकते आता. पण त्यावेळेस आपल्याला ती बच्ची असताना जी 10-15,000 रुपयेची किंमत असायला पाहिजे होती, त्यावेळेस आपण ती 60,000 रुपयाला घेतली होती तिकडे बाजारात. हिची उंची अजून किती वाढेल? तिची अजून एवढी उंची होईल साधारणतः. म्हणजे आपल्या बैलगाडा क्षेत्राला खूप मोठं पण घोडा नको आहे. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी उंची बरोबर आहे तिची. तसं ते एवढी राहिली तरी हरकत नाही, पण ती एवढी नाही राहणार, कारण अजून 1 वर्ष 1.5 वर्ष तिला वाढ आहे. एवढी अशी घोडी होईल. आता आपण बैल जशी खरेदी करतो तसं यांचं पण क्षेत्रामध्ये किती प्रमाणात आर्थिक उलाढाल किंवा किती जास्त किमती आहे? भरपूर यांची पण उलाढाल हा आहे. चांगली पटलेली घोडी जर गाडा मालकाने घ्यायची ठरवली तर 3-4 लाखापर्यंत घोडं घेऊ शकतो मालक. मी घेतोय आता मार्केटमध्ये. आणि चांगली घोडी असणं म्हणजे बैलगाडा मालकाच्या गोट्यावरची शानच आहे ती. घोडीला पळवली जाते, घोडा का नाही पळवला जात? ते खंडेरायाचं वाहन घोडा आहे म्हणून मादीचा त्यावेळेस उपयोग होत नसेल असं म्हणूयात आपण. म्हणून घोडा खंडेरायाचं वाहन म्हणून ते आपण बाकीची मंडळी वापरायची नाही. ओके. म्हणून घोडा नाही. देव त्याच्यावर बसतात म्हणून आपण घोडी पळवतो. म्हणजे आपण नाही बसायचं मग, असं एक म्हणायचं. मंडळी, आज खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आपण 2 भाग पाहिले आणि घोडीच्या संदर्भातली ही माहिती घेतली. मालक, आता अजून एक थोडंसं हे विचारायचं की जसं तुम्ही म्हणले की या घोडीचं त्या वासरांचं बैलांचं एक नातं, गोठ्यात बांधणं, ह्याच्यातून एक नातं तयार होतं. थोडंसं हे विचारायचं आहे की आम्ही असं ऐकलंय की ही बैल
जसं ह्या घोडीच्या नादाने किंवा तिच्या नादाने घाटामध्ये संयमाने ज्या पद्धतीने शिस्तीत चालतात, तसं जुन्या काळात ही बैल तुम्ही एकाच जागी मनुष्य वस्तीपासून त्यांची नजर दूर राहील किंवा अंधाऱ्या खोलीत राहतील किंवा असं आम्ही ऐकायचो बरं का लहानपणी आमच्या. तर जेणेकरून उद्या शर्यतीत पाळताना त्यांचा पळ जास्त होईल. तर ह्याचं काय म्हणजे त्यावेळेस आहे ना साहेब, सेकंड मिली पॉईंट किंवा डिजिटल गाड्या नव्हती. बुजार ॲग्रेसिव्ह बैलाकडं बैलगाडा मालकांचं इतर किंवा बैलगाडा शौकीनांचं लक्ष आकर्षित व्हायचं, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं जायचं जवळून. तेव्हा होतंच तसं, म्हणजे माणसांच्या वर्दळीपासून लांब असावं किंवा अजून काही गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. त्या आपण 4-6 दिवसांनी बैलगाडा शर्यतीचा एक घाट करतो, म्हणजे शर्यत करतो. मग आता ती शर्यत पण आणि असं चव्हाट्यात जर बैल असतील तर शर्यतीची बैल चपळ असतात, ॲग्रेसिव्ह असतात खूप. मग असं वेगळं काही जाणवलं, आपण व्हिडिओ घ्यायला गेल्यावर म्हैससुद्धा उलटी पालटी पडत होती, दूध काढून देत नव्हती किंवा बाकीच्या जनावरांना त्रास करत होती. तर मग त्यांचं लक्ष विचलित होतं, त्यांच्या आहारात फरक राहतो, त्यांचं दररोजचं राहणीमान बदलतं. रिलॅक्स ठिकाणी असेल जिथं माणसांची वर्दळ नाही, गाड्या घोड्यांची वर्दळ नाही, अशा ठिकाणी बैल त्याच वातावरणात नॅचरली फिट राहतो, शरीराचा आहार पद्धतशीर घेतो, बाकी काही गोष्टीकडे लक्ष जात नाही आणि थोड्याफार प्रमाणात तरी चपळपणा त्याचा राहतोच. रेग्युलरच्या वर्दळीच्या ठिकाणी राहणं आणि अनोख्या एका बाजूच्या ठिकाणी राहणं. तर घोडीचा वैरण आणि खुराक आणि बैलांचा ह्याच्यात काही वेगळेपण आहे का? जे आपण बैलांना आणतो तेच हिला देतो का? हिला काही वेगळं नाही, देतो? खुराक वेगळा असतो हिला एकतर चण्याची डाळ किंवा गहू बारडा. गव्हाचं पीठ गोडीला कधीच चारायचं नाही किंवा आपण बैलांना जो खुराक चारतो त्याच्यापेक्षा गोडीचा खुराक निश्चितच वेगळा असतो. बैलाची वैरण किंवा खुराक रवंतीत येत असतो, गोडीला रवंत होत नसते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून गुढीने चावून खाल्लं पाहिजे, असंच अन्न द्यायचं तिला. बैल पण चावूनच खातो, बैल काय चावून खात नाही असं नाही, पण बैल पटापटा खाऊन रवंतीच्या वेळेस तो चारा परत बाहेर काढून रवंत करून मग अन्ननलिकेकडं तो रवाना होत असतो. तसं गुढीचं नसतं. गुढीचं वन टाईम गेलेला पोटातला चारा डायरेक्ट लिंडीद्वारे बाहेर मागं निघतो. त्याच्यामुळं गुढीचा खुराक हा दानावर्गीय असावा. समजा गहू असेल, तुमचा हरभरा असेल, चणा, त्याचे 2-4 तुकडे केलेले असावे फक्त. पूर्ण पीठ कधीही घोडीच्या खुराकाचे करायचं नाही. ओके. आता याच्यामध्ये एक हे पण विचारायचं की आम्ही बैलगाडा घाटामध्ये बघतो की घोडीवर बसलेला जो सवारी करणारा हे, तर त्याचं पण स्किल बरंचसं मोठं आहे की तिथं मग ते कधी कधी असं बघितलं की गाडा सुटला आणि घोडी पळालीच नाही, मग तिथं एकमेकांचं थोडंसं काहीतरी अपघाती थोडंसं अशा गोष्टी होणं. तर ते कसा ट्रेनिंगचा भाग येतो? तो ट्रेनिंगचा भाग म्हणजे आता हौसेपोटी लोक मोठे घोडे वापरायला लागल्या. मोठ्या म्हणजे अगदी आता जातीमध्ये घोड्यांच्या भरपूर जाती आहेत. त्या जातींमधल्या मोठ्या मापाच्या ज्या घोड्या असतात ना, ते कोणत्याही जातीच्या असू द्यात, मग त्यांना ह्या क्षेत्रातली अक्कल कमी राहते जरा. फिरायला वगैरे काठेवाडी ह्या घोड्या आहेत ना, ह्या पूर्ण शिकल्यानंतर चालतात ट्रेनिंग झाल्यानंतर, पण थोडं कमी प्रमाण असते त्यांचं असं राहतं, जिकडं तोंड आहे ना तिकडंच ती उडी मारणार. बरं, माप मोठा असते, त्याची उडी गाठाची रुंदी असते 25-30 फुटाची, त्याच्यात पब्लिक असते मध्ये आधी, म्हणजे 20-22 फुटात जर त्याची तोंड जर असं बाजूला असलं तर तिची पहिली उडीच बांधणी होऊ जाते. आणि हे मापाची गुढी असते ना, तिला अक्कलच एवढी असते मुळातच. हे भीमथडी म्हणतो आपण किंवा बेरड क्रॉसच्या गोड्या लहान मापाच्या किंवा गावरान म्हणू आपण, तर लहान मापाच्या असतात. त्यांची अक्कल, त्यांना उलटं तोंड करून, आता ही आपली जानू आहे, तिचं बैलाचं तोंड असलं ना ती गरका घेऊन वर निघणार. तसं काठेवाडींच्या बाबतीत जास्त प्रमाणात होत नाही. काठेवाडींच्या बाबतीत जिकडं तोंड असेल तिकडं निघती, आणि तोंड जर सरळ धावायच्या दिशेने केलं तर ती उभी राहत नाही, म्हणून आडवी तिडवी धरायलाच लागते तिला सरळ धरून चालत नाही. आता आडवी तिडवी धरली का मग ती हे थोडेफार प्रकार असे घोड्यांच्या बाबतीत होतात. आता नुकतीच बैलगाडा शर्यत बंदी उठली होती आणि आम्ही पण त्यावेळेस सोनीचा कॅमेराची एक लेन्स घेतली होती नवीन.
बैलगाडा शर्यत बंदी उठायला आणि मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी बंदी उठली याच्या आनंदाच्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक शर्यत ठेवली होती. त्या शर्यतीमध्ये आम्ही या कॅमेऱ्यामध्ये सोनीच्या कॅमेऱ्यामध्ये केलेलं एक चांगलं चित्रीकरण लई प्रसिद्ध झालं, बऱ्याचशा टीव्हीवरती आलं. ते चित्रीकरण असं होते की घोडीवरती बसणारा कोण युवक नव्हता. तर मगाशी जसे आपल्याकडे आलेले 80, 81 किंवा 70 ते 80 वर्ष वयाचे ते आजोबा त्याच्यावर होते. तर त्या वयामध्ये घोडीवर बसणं आणि युवकांनी काय आत्ता पण असतात का हे असे आजोबा बसायला घोडीवर का? तुरळक ठिकाणी आहेत आत्ताही वयस्कर माणसं घोडीवर बसतात, पण त्यांना ती लहानपणापासूनची घोडीवर बसायची सवय आहे ना, त्याच्यामुळे ते एक स्किलच आहे. सगळ्यांना घोडीवर बसता येत नाही किंवा धाडस होत नाही. ते स्किल आहे बसायचं, बॅलन्स धरायचं. ते प्रकर्षाने थोडा कमी वजनाचा माणूस आहे ना, ते हँडल करू शकतो. मी घोडीवर बसलेलो आहे, बैलगाड्यासमोर पण बसलेलो आहे, पण त्यावेळेस वजन, वय ह्या सगळ्या गोष्टी त्याला होत्या. आता वय म्हणाल तर आजोबाचा विषय होता, पण वजन फार महत्त्वाचं आहे. गुढीवर वजन जरा कमी असलं तर गुढीवर बॅलन्स जायला प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याचबरोबर आम्ही बघितलं की कधी बसत असताना आता आपण हे बसण्याचं जे सीट असतं त्याला काय म्हणतो, तसं काही नसते याला. खोगीर वगैरे बैलगाड्यासमोर खोगीर वगैरे नसतं काहीच. बिना त्याचं बैलाच्या म्हणजे त्या पोराच्या गोडीवर बसणाऱ्या जॅकीच्या स्किलवरच बसायचं त्याने बॅलन्स धरून. त्याच्यातून ह्या केसांची फार मदत होती. ही गळपेंड पकडलं तर इकडे तिकडे फिरते, लगाम पण ही गुढीच्या खुट्या ठेवल्याप्रमाणे हे जागेवर असते. बॅलन्स जरी थोडाफार गेला तरी हे केस धरले ना तर त्याचा आधार येतो त्याला हाताला. मला खूप खूप धन्यवाद मंडळी. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण बैलगाडा शर्यतीमध्ये पळणारी घोडी कशी असती, तिच्या खोड्या काय, हे बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की मायक्रोचिप बसवण्यासाठी सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये फॉर्म येतो, फॉर्म भरा आणि मायक्रोचिप बसवण्यासाठी तुमची गोवंशाची नोंदणी याच्यामध्ये करा मंडळी. धन्यवाद. धन्यवाद मालक. धन्यवाद मालक. एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. मी श्री काळूराम बबनराव लंगोटे, मुक्काम पोस्ट वाफगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझा फोन नंबर आहे 73 50 95 29 72. येस, धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान.